कुळगाव बदलापूर नगरपालिकेची कारवाई सुरू आहे आणि या कारवाईत एक व्यक्ती जो आहे तो जखमी झालेला आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर एक बस आपल्याला उभी असल्याचं पाहायला मिळते। आत्ताच या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। एक ढाबा या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जो आहे तो पाडण्यात आलेला आहे, परंतु आपण जर पाहिलं तर सावली बघून एक बस या ठिकाणी उभी होती आणि या बसवरती भिंत जी आहे ती संपूर्ण कोसळलेली आहे आणि एक व्यक्ती जो चालक आहे या गाडीमध्ये झोपलेला, त्याच्या अंगावरती संपूर्ण विटा पडलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जे आहे ते लागलेलं आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांना एवढे नगरपालिकेचे कर्मचारी तैनात आहेत, जवळपास 100-150 स्टाफ आपल्याला या कारवाईमध्ये पाहायला मिळते। त्याच्यापैकी एकाच्या पण लक्षात आलं नाही का बाजूला एक बस उभी आहे आणि आतमध्ये चालक पण आहे, क्लीनर पण आहे। त्याला सांगावं की बाबा ही बस इथून हटव, ही गाडी इथून हटव, आम्ही या ठिकाणी कारवाई करत आहोत, तुझं नुकसान होईल हे सांगणं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जमलं नाही का? कुठे नगरपालिका प्रशासनाचं लक्ष होतं? बाजूला एवढी मोठी गाडी उभी आहे, आता गाडीमध्ये लोक आहेत, त्यांना लागेल। हे बघा, आपण बघू शकतो हेच दादा आतमध्ये बसलेले। आपण जर पाहिलं तर सगळ्या विटा ज्या आहेत त्यांच्या अंगावरती कशा प्रकारे पडलेल्या आहे, त्यामुळे नक्कीच कुठेतरी त्यांना हा त्रास झालेला आहे। त्यांच्याशी आपण संवाद साधू। दादा, काय कल्पना होती आपल्याला कारवाई चालली? काही कल्पना नव्हती। मी याला झोपलो होतो, रातभर ड्रायव्हरिंग करून मी आलो होतो आणि झोपलो होतो। काही कल्पना दिलेली नाही की तुम्ही गाडी कोणी आलं नाही का दादा, बाबा गाडी बाजूला घ्या, आम्ही तर कारवाई करू? कोणी आलेलं नाही। डायरेक्ट मला ना झोपेत तर डायरेक्ट भिंतच माझ्या गाडीत पडली। माझ्या गाडीचं भरपूर नुकसान पण झालं। आता ही नुकसान भरपाई कोण भरून देणार? मला लागलंय का? जास्त लागलं? भरपूर लागलं। डायरेक्ट मुक्का मार लागला, डायरेक्ट भिंतच पडले अंगावर, काचा वगैरे सगळं फुटले। डोक्याला वगैरे लागलंय का? डोक्याला नॉर्मल फक्त लागलं ना, फक्त डोक्याला थोडंसं लागलं, पाठी जास्त लागलं। हा। आपण बघू शकतो ही कारवाई सुरू आहे। जर एवढं मोठं प्रशासन तुम्ही सोबत घेऊन फिरतात, एवढी यंत्रणा तुमच्या सोबत आहे, ते काही आहे ना सहकार कारण करायला की ही कारवाई करण्यात आली। बाजूला आपण जर पहिला हा ढाबा होता तो जमीनदोस्त करण्यात आलेला आहे। बाजूला बसमध्ये तुम्ही होते का? कोण कोण होतं? मी होतो बसमध्ये। मी किती जण होते तुम्ही? मी एकटा झोपलो होतो। काहीच आम्हाला कल्पना नव्हती आणि अधिकाऱ्याला विचारायला गेलो होतो तर अधिकाऱ्याने मला उलटे प्रश्न उतरून मला त्यांनी हे केले। काय बोलले अधिकारी? काय अधिकारी बोलत होते की तुमची पार्किंग नाही, हे नाही, तसं नाही, असं म्हणजे गाडी एखादी उभी आहे, तुम्ही सावली लावून जर त्यांनी सांगायला पाहिजे ना गाडीतून हटव तरी करायला पाहिजे होतं। इन्फॉर्म तरी करायला पाहिजे होतं। इन्फॉर्म काहीच केलं नाही आम्हाला, काहीच कल्पना नाही। त्यांना आम्ही विचारायला गेलो तर ते डायरेक्ट काय बोलले की तुमचं इथं पार्किंग तुमचं पार्किंग इथं आहे का? तर आमचं पार्किंग इथं नाही, तर आम्ही 1 तासाभरासाठी जरी गाडी लावली आहे तर तुम्ही काढायच्या आधी इंटिमेशन दिली पाहिजे का? तुम्ही माणसं मारणार का? तुम्ही डायरेक्ट म्हणताय भिंत पाडली, तुम्हाला इथं पार्किंग दिलं का? आज आमच्या ड्रायव्हरांना जर काय झालं असतं त्याच्या फॅमिलीला कोण पाहिलं असतं? बरं, त्यांच्या डोक्यात विटा पडल्या ना। आज तुम्ही गाडीत पण पाहू शकता की गाडीत सगळं विटा आणि रेती वगैरे सगळी पडलेली आहे। आज ते भरपाई, तो रातभर ड्रायव्हर गाडी चालवून येणार, तो भरपाई कुठून देणार? तो काही करणार? आमचं फक्त हेच म्हणायचं आहे, गाडीचं नुकसान झालंय का? फुल गाडीचं काच फुटलेली आहे, फुल डॅमेज आहे, आतमध्ये पूर्ण विटा पडल्यात। प्रशासनाकडे काय विनंती असेल आपली? काय विनंती आहे? आज त्याचं प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की बाबा ह्या ड्रायव्हरचं काय असेल ते नुकसान भरपाई ह्याला मिळावी, कारण की ह्याच्या पगारातनं कट होणार आहे। जेवढं नुकसान झालं तुमच्या पगारातून कट होईल का? हो, होणार ना सर, होणार। तेवढा पगार किती आहे? असं किती पगार आहे आपल्याला? मग 15-16 हजार पगारामध्ये काय होणार आहे? नक्कीच कुठेतरी पहिलेच तुटपुंजा पगार असताना ही कारवाई करत असताना बस शेजारी होते, एवढे अधिकारी होते, अनेक सुरक्षा रक्षक होते। एकाने जरी सांगितलं असतं की गाडी इथून हटवा तर ही गाडी इथून हटवणं शक्य झालं असतं। आतमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हे नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकतो ही बस या ठिकाणी शेजारी उभी होती आणि अतिक्रमण विभागाच्या या कारवाईमध्ये आपण बघू शकतो एक व्यक्ती जो आहे तो जखमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे काचांचा ढीग आपल्याला समोर पाहायला मिळते। ते याच ठिकाणी झोपलेले, रात्रभर ड्रायव्हिंग करून आले आणि ठीक आहे त्यांनी गाडी लावली असेल, ही पार्किंगची जागा नाहीये, परंतु एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून सांगणं गरजेचं होतं, कानावरती टाकणं गरजेचं होतं, बाबा मी इथे कारवाई करत आहोत, तुझी गाडी इथून हटव। भिंतच आपण बघू शकतो अक्षरशः बसवरती कोसळली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघितलं तर ही कारवाई होत असताना कसली एवढी घाई आहे नगरपालिकेला? कसली एवढी घाई आहे? कुठे कुठे कारवाई करायची आहे? एवढी कसली घाई आहे की एखादा व्यक्ती जखमी होतो, आतमध्ये बसमध्ये कोण माणूस आहे की नाही, झोपलाय, त्याला लागलंय, हे पाहणं तितकं गरजेचं आहे ना। जर कारवाई तुम्ही करताय तर सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेणं गरजेचं आहे। उद्या जर त्या व्यक्तीचा जीव गेला असता, काच जर त्याच्या डोळ्यात गेली असती, डोक्याला मारहाण झाली असती, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूची जबाबदारी कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने
घेतली असती का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु आपण आता बघू शकतो हे मोठं नुकसान झालेलं आहे. पुन्हा मी माझा सहकारी तेजस आहे त्याला विनंती करेल की कशा प्रकारे ही भिंत जी आहे ती अक्षरशः गाडीवरती कोसळली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नगरपालिका घाईघाईत कारवाई तर करते खरी, परंतु या कारवाईचा फटका कुठेतरी आता बदलापूरच्या लोकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते दादा रात्रभर ड्रायव्हिंग करून आले, एक सावली दिसली म्हणून त्यांनी ते गाडी लावली. ठीक आहे, पार्किंगची जागा नाहीये, अनधिकृतरित्या त्यांनी पार्किंग केली असेल, परंतु ही जर तुम्ही कारवाई करताय, भिंत या ठिकाणी कोसळणार आहे आपल्याला माहिती आहे, तर त्यांना ते आतमध्येच होते गाडीमध्ये. एक गाडीत जर एका जरी व्यक्तीने, एवढे कर्मचारी फिरतायत, तब्बल 100-150 स्टाफ घेऊन ते फिरतात, एका जरी व्यक्तीने सांगितलं असतं बाबा इथून गाडी हटव, तर त्या गाडीचंही नुकसान नसतं झालं आणि त्यांना जी दुखापत झाली आहे तीही टळली असती. परंतु नगरपालिका काय एवढ्या तत्परतेने काम तर करते, इतर वेळी काम केलं पाहिजे तेव्हा ती काम करत नाही, परंतु आज ऍक्शन मोडमध्ये आले. परंतु या कारवाई दरम्यान कुठेतरी लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे याचीही काळजी घेणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ते दादा आपण आहेत, आपण त्याच्याशी परत संवाद साधणार आहोत. किती वाजता घडलं हे? साधारण 1च्या आसपास मध्ये सगळं घडलं बाबा. 1च्या आसपास. हो, पण तुम्ही काही यांच्या मला actually मालकांना कळवलं काय घडलंय ते? मालकांना अजून काय आम्ही सांगितलं, मालकांना इन्फॉर्मेशन दिली, तर मालक पण आता काय शेवटी नुकसान भरपाई झालेलं नाही ते काय. पगारातून पैसे आता कट केले हो, जाणार. हो, शक्य- जास्त दुखापत जास्त झाली का? हो, दुखापत जास्त झालेलं म्हणजे लागलेलंच आहे, फक्त नुकसान पण आहे दोघांचे. नक्कीच आपण बघू शकतो दुखापतही झालेली आहे आणि त्यांना लागलेलंही आहे काय बोलावं, काय असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या घटनेमुळे त्यांना काय बोलावं असं सुचत नाही आणि ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह पोहोचवत आहोत. बदलापूर शहरातली अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, बदलापूरकर वासियांना भेडसवणारी प्रत्येक समस्या अगदी प्रामाणिकपणे बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.